नेहमी 9 वाजेपर्यंत झोपणारी माझी बायको आज 10 वाजता उठून व्यायाम करत होती. आणि नाश्ता करून झाल्यानंतर नेहमी मोबाईल घेणारी माझी बहीण आज देवपूजा करत होती. माझी लाडाची लाडूबाई आजीला भाकऱ्या शिकवत होती. तर नमस्कार मंडळी, नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कामावर जायला मी निघालो आणि माझ्या चिवतेने मला गोड अशी पप्पी दिली. माझ्या चिवची पप्पी म्हणजे पाकातला गुलाबजामच. कामावर जायला निघालो तर दीदी म्हणाली मला पण सोड दादा ऑफिससाठी. आज गुरुवार असल्यामुळे जाताना स्वामी महाराजांच्या मंदिरात गेलो, महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि परत निघालो कामाकडे जायला. माझ्या बापाच्या पायातील तुटलेली चप्पल मला जाणीव करून देत होती की अजून तरी तो तुमच्या स्वप्नासाठीच कष्ट करतोय. खरंच मित्रांनो, मी खूप नशीबवान आहे, कारण बाप नावाचा वटवृक्ष अजून सुद्धा माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. नेहमीप्रमाणे गेलो कॅफेवरती. कॅफे पहिल्यांदा ओपन केला आणि पहिल्यांदा घाईघाईमध्ये चहा पिऊन घेतला, कारण एकदा काही कामाला सुरुवात झाली तर चहाला टाइम सुद्धा मिळत नाही. इकडं आपला भाऊ अक्षा व्हिडिओमध्ये यायला नकार देत होता, पण मी काय ऐकतोय तेव्हा सुट्ट्या आहे त्याला, व्हिडिओमध्ये घेतल्याशिवाय भावाला माझा दिवस पूर्ण होत नाही. आता भावांना आमचा झाला होता लंच टाइम, त्याच्यामुळे मी अक्षय आणि रेश्मा आम्ही जेवायला बसलो होतो. मस्तपैकी जेवणाचा बुकना उडीवला. आता कॅफेमध्ये गोड छान अशी दिदी आली होती, त्याच्यासाठी व्हेज सँडविच वगैरे बनवलं. त्याच्यानंतर मी गेलो कढईवरती वडे सोडायला, मग वड्याचा सुद्धा असा बुकना उडवला. त्याच्यानंतर बनवली मॅगी. आता आपल्याला कोण काम सांगना तो आळशी. विनोदजीने एवढा मोठा बटाट्याचा ढीग मला आणून दिला होता, 16 बटाटे, मग काय त्याचा सुद्धा बुकना उडवून टाकला. आता काम करता करता मध्येच आपल्या भावाचा आला व्हिडिओ कॉल, त्याच्यात सुद्धा छान अशा गप्पा मारल्या, त्याची शेती वगैरे बघितली. भावाची शेती पाहून मन एकदम तृप्त झालं. आता छोट्या मोठ्या ऑर्डर केल्या पूर्ण. त्याच्यानंतर आलो मी घरी आल्यानंतर माझ्या चिवताची मम्मी म्हणाली सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेताय, मला कधी व्हिडिओमध्ये घेतच नाही, थांब म्हणलं तुला पण दाखवतो व्हिडिओमध्ये. तर चला भावांनो, आजचा व्लॉग इथेच संपूया. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा. जय महाराष्ट्र.